मी माननीय निवडणूक आयोगांना माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली आहे की प्रत्येकी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये मानधन तरी देण्यात यावं. अहो, लोकसभेच्या इलेक्शनचे आणखीन पैसे पोलिसांना नाही मिळाले. ही किती मोठी शोकांतिका आहे. आम्ही जी खाकी वर्दी घातली त्याला 500 रुपयाची किंमत मोजता का तुम्ही? पैसा मोबदला देणं हा आमचा मूळ मुद्दाच नाही आहे. पण तुम्ही इतरांना जर असं करता आणि जे महत्त्वाचा घटक आहे त्याची जर लायकी करता, हे चुकीचं आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो आणि याच निवडणुका शांततेत पार पाडाव्यात म्हणून हजारो पोलीस बांधव हे रात्रंदिवस कर्तव्यावर असतात. मात्र याच पोलीस बांधवाला निवडणूक आयोगाकडून फक्त 500 रुपयांचं तुटपुंज मानधन देण्यात येतं. आता याच मानधनावरून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून निवडणूक प्रक्रियेमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना 5,000 रुपयांचं मानधन देण्याची मागणी पोलीस बॉईज संघटनेने केली आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबारे माझ्यासोबत आहेत. राहुल भैया, काय नेमकी मागणी आणि काय तुम्ही पत्र दिले गृहमंत्र्यांना? मी काल माननीय निवडणूक आयुक्त आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना एक पत्राद्वारे असं कळवलं की कालचा जर तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचा सोशल मीडियावरचा रोष पाहिला असता, त्याच्यावर अशी तीव्र नाराजगी निवडणूक आयोगाविषयी आहे. बरं, पैसे मिळावं हा आमचा भाग नाही आहे, आम्हाला कुठला मोबदला मिळावा हे पण आमचा भाग नाही. पण जर तुम्ही पिऊनसारख्या व्यक्तीला 1,500 रुपये देता, PROला 2,000 रुपये देता आणि त्यांच्या जे पण महसूलचे कर्मचारी आहेत त्यांना 3-3, 4-4 हजार रुपये देता. अहो, आमचा पोलीस कर्मचारी ज्या दिवशीपासून लोकसभेची, विधानसभेची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून आपलं घरदार सोडून त्या निवडणूक आयुक्तापासून ते त्या मतपेट्याचे रक्षण करण्यापर्यंत आमचा पोलीस कर्मचारी 24 तास काम करतो. आणि त्यांना जर तुम्ही 500 रुपये देऊन त्यांची अपमानित करता, हे कुठं तथ्य आहे सर? जर तुम्हाला सुरक्षेसाठी पोलीस पाहिजे, तुम्हाला जर सगळ्या गोष्टीसाठी पोलीस, अहो तुमच्या बूथ कर्मचारी ज्यावेळेस वोटिंग करतो तिथं गोंधळ झालं तर ओ साहेब इकडे या ना, हे गोंधळ करले, तेव्हा तुम्हाला कळत नाही, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत नाही हा पोलीस कर्मचारी आपल्या सुरक्षेसाठी आहे. बरं, 48 तास हा पोलीस कर्मचारी तुमच्या सुरक्षेसाठी आहे. मी माननीय निवडणूक आयोगांना माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली आहे की प्रत्येकी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये मानधन तरी देण्यात यावं. कारण त्यांनी आपलं पूर्ण परिवार सोडून हे त्या निवडणुकीच्या सुरक्षेसाठी उभा आहेत. जर नाही दिलं निवडणूक आयोगांनी तर मी सोमवारी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तारीख नाही सांगणार, कारण मला अडवलं जाईल. पण मी हजारो लोक घेऊन निवडणूक आयोगाच्या मुख्य जे मुंबईचं कार्यालय मी तिथं उपस्थित राहणार आहे, हजारो कार्यकर्ते घेऊन, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हे आत्ता नगरपालिका झाली, महानगरपालिका, अहो लोकसभेच्या इलेक्शनचे आणखीन पैसे पोलिसांना नाही मिळाले. ही किती मोठी शोकांतिका आहे. हे निवडणूक जे अधिकारी आहेत हे देत नाहीत का, वरिष्ठांना कळवत नाहीत की पोलिसांना काय कळणार आहे? अरे आम्ही काय कुठली कठपुतली नाही आहे, आम्ही कायद्याचे रक्षक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे जनतेच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचा. जर तुम्ही 500 रुपये देऊन जर आमची अशी लायकी काढणार असाल तर आम्ही काय सण, आमच्या कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी ते 500 रुपये परत केलेत, त्याच्यावर लिहिलं आहे शासनासाठी परत, आम्ही पण स्वाभिमानी आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला शांततेत विनंती करतो आहे की आपण 5,000 रुपये त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा, अशी मी या पत्राद्वारे मागणी केली आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव या बंदोबस्तासाठी असतात, होमगार्ड देखील असतात. यांच्या संदर्भात काही वेगळी मागणी असणार आहे का, किंवा ती त्यांना देखील ते लागू होणार? बिचारे आमचे होमगार्ड, मी त्या पत्रामध्ये होमगार्डचा बी उल्लेख केलेला आहे. मी फक्त पोलीस कर्मचाऱ्याचा नाही केला, खाकीमधील जे सर्व म्हणजे होमगार्ड आले, MSF जवान आले, आपले SRP आली, रेल्वे पोलीस आली, म्हणजे सर्व घटकातील लोकांसाठी हा मागणी आम्ही केली. होमगार्डासाठी बिचारा गेटच्या बाहेर उभा राहते तो दिवसभर. काहीची परिस्थिती अशी की त्यांच्या घरी खायला नाही आहे, जर तुम्ही त्याला 500 रुपये दिले तर ते बिचाऱ्यांना खूप मोठे आहेत, पण स्वाभिमान कुठंतरी त्यांचा बी जागा होतो ना. आम्ही जी खाकी वर्दी घातली त्याला 500 रुपयाची किंमत मोजता का तुम्ही? पैसा मोबदला देणं हा आमचा मूळ मुद्दाच नाही आहे. पण तुम्ही इतरांना जर असं करता आणि जे महत्त्वाचा घटक आहे त्याची जर लायकी करता, हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येकी पर हेड म्हणजे खाकीमधला प्रत्येक व्यक्ती त्याला 5,000 रुपये प्रत्येकी द्या. अन्यथा मी तर तुम्हाला सांगितलं की निवडणूक आयोग तुम्ही बघा आम्ही येतोच का नाही हजारोच्या संख्येने. आणि शासनाला माहिती आहे पोलीस बॉईज संघटना कधीच कुठल्या चुकीच्या गोष्टीच्या मागं लागत नाही आणि कायद्याला धरूनच आम्ही काम करतो. आम्ही आमचा अधिकार मागतो आहे, आम्ही आमचा न्याय मागतो आहे, म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे यायला काहीच हरकत नाही, एवढी काळजी घ्यावी. राहुल भाई, अजून एक गोष्ट प्रकर्षानं पाहायला मिळते. मी गेल्या काही वर्षापासून या माध्यमामध्ये काम करतो, तुम्ही देखील पोलीस बाई संघटनेचं काम करता. ज्या दिवशी मतदान प्रक्रिया असते किंवा निकालाची प्रक्रिया असते त्या दिवशी अनेक मंत्री असतील किंवा कार्यकर्ते असतील, छोटे मोठे
गाव पातळीवरचे कार्यकर्ते असतील, हे पोलिसांच्या अंगावर धावून झाल्याचे प्रकार होतात. पोलिसांना त्यांचं काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. तर यासाठी वरिष्ठ नेत्यांनी काही खालच्या कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे का, किंवा असे प्रकार त्या ठिकाणी होऊ नयेत यासाठी काही वेगळं प्रायोजन करण्यात यायला पाहिजे? नक्कीच केलं पाहिजे. अहो सर, तुमच्या नेत्याच्या सुरक्षेसाठीच पोलीस, बरं जे लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री, तुमच्या गाडीमध्ये बसणारा तो बॉडीगार्ड तुमच्या सुरक्षेसाठी आहे ना. त्यांच्याच अंगावर जर तुमचा कार्यकर्ता गेला तर तुमची सुरक्षा करणारा त्याला काय जिम्मेदारी राहणार आहे? तो पण म्हणे तुमचेच कार्यकर्ते आमच्यावर उडायला लागलेत तर आम्ही काय तुमची सुरक्षा करणार? त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा बिचारा खरंच चांगला असतो, पण या कार्यकर्त्याचे 1-2% कार्यकर्ते त्यांच्या जी गोम असते ना, ती गोम जी वळवळ करते ना, ते पोलिसांच्या, मग पुन्हा पोलिसांनी खाक्या दाखविला, लाठीचार्ज केला की पुन्हा मला आमच्यावर अत्याचार झाला, अन्याय झाला, अमुक झालं. अरे काय लाज वाटते तुम्हाला? तुम्हाला जर खरंच धिंगाणा करायचा आहे, तुम्हाला जर खरंच काही करायचं आहे तर सीमेवर बॉर्डर ज्यावेळेस विदेशी लोक ज्यावेळेस ते पाकिस्तानीसारख्या देश आपल्यावर हल्ला करतो तेव्हा जाऊन का तुम्ही भांडणं खेळत नाहीत? ही कसं आहे सर, ह्या लोकशाहीमध्ये या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षा दाखली आणि ह्या कार्यकर्त्यांना खरंच समज दिलं पाहिजे, त्यांना तिथं दाबलं पाहिजे. कारण बूथवर किती धिंगाणा होतो, ह्याला मतदान कमी पडलं म्हणून हा खुर्ची फेक, त्याला मतदान पडलं म्हणून. हे कार्यकर्ते कोण आहे? अरे गुन्हा दाखल झाला तर नेता नाही वाचवलं, येतं पुन्हा उपाशी तुलाच मारावं लागते. त्यामुळे मी कार्यकर्त्याला समजतो, पोलिसांवर जर कुणी हात उचलला आणि कुणी जर डोळे वटरून पाहिलं तर त्याचा हातपाय बाजूला काढल्याशिवाय पोलीस संघटना राहणार नाही, एवढं मी तुम्हाला आज मी सांगतो. निश्चितच राहुल दुबाले होते, पोलीस संघटनेचे अध्यक्ष आहेत राज्याचे. गेल्या अनेक वर्षापासून पोलीस बांधवांसाठी, पोलीस पाल्यांसाठी त्यांचं काम योगदानाचं आहे. अनेक पोलिसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते गृहमंत्र्यांना भेटतात, त्यांच्या व्यथा त्या ठिकाणी मांडतात. आणि आता ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात त्यांचा जो मानधन भत्ता आहे तो 5,000 करण्यात यावा. यासाठी हा जर भत्ता 5,000 नाही केला तर सोमवारनंतर ते एक मोठं आंदोलन मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड.